नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण बनवत आहे बालुशाही। त्यासाठी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। खूप दाबून नाही घ्यायचा। यामध्ये थोडाच सोडा टाकूया। सोडा आणि मैदा मिक्स करून घेऊया, जेणेकरून सोडा पूर्ण मैद्याला लागायला पाहिजे। मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये टाकूया दही। मी इथे दही पोहा खायच्या चम्मचने 3 चम्मच टाकलेला आहे। यामध्ये टाकूया तूप। तूप या प्रमाणात टाकायचं, थोडा लाडू बनायला पाहिजे। मी इथे पोहा खायच्या चम्मचने 7-8 चम्मच तूप टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून तूप आणि दही पूर्ण मैद्याला लागायला पाहिजे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडंच पाणी टाकून पीठ मळून घेऊया। खूप गिलसर पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं। बघा, छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपण याला चपाती किंवा भाकरी लाटत असतो त्याप्रमाणे पसरून घेऊया आणि याला कट देऊया। कट दिला की बघा, एकावर एक ठेवायचं अपोजिट बाजूने आणि पुन्हा याप्रमाणे पुन्हा कट द्यायचा। असं मी 5-6 वेळा केलेलं आहे। या प्रकारे केलं तर आपण जे बालुशाही बनवत आहे त्याला छान लेयर्स येणार। पुन्हा कापून घेऊया। छान अशा लेयर्स आलेले आहे। या प्रकारे करायचे, म्हणजे आपली बालुशाही जी आहे ती छान बनणार आणि दिसायला पण छान दिसणार। बघा, छान अशा लेयर्स दिसत आहे। आता आपण चौकोनी आकार देऊया आणि बालुशाही बनवूया। कापून घेत आहे।
बघा छान अशा लेयर्स दिसत आहे. ज्या बाजूने कापून घेतलेला आहे तो भाग हातावर ठेवायचा आणि गोलसर फिरवायचं, म्हणजे बालुशाही आहे त्याला छान लेयर्स येणार. बघा छान अशा लेयर्स आलेल्या आहे. आणि होल करून घेऊया. बघा छान अशी बालुशाहीला डिझाईन आलेली आहे. आता आपण पाक बनवूया. ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने थोडे जास्त प्रमाणात साखर घेऊया आणि थोडंच पाणी टाकायचं. आपल्याला पाक 1 तारा 2 तारा होऊ द्यायचा नाही आहे. सिंपल पाक आपण गुलाबजामुन बनवत असतो त्याप्रमाणे पाक करायचा आहे. थोडंच पाणी टाकलेलं म्हणजे पाक जो आहे तो लवकर बनणार. पाकला साखरचे कण बनायला नाही पाहिजे म्हणून यामध्ये मी थोडाच निंबू टाकलेला आहे, म्हणजे पाकची साखर लवकर बनणार नाही. साखरचे कण बनत असतात ते बनत नसतं म्हणून मी थोडाच निंबू टाकलेला. इथे मी कढई घेतलेली आहे, तेल टाकलेला. कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेला आहे. मीडियम गॅस ठेवायचा. बघा तेल थोडंच गरम झालेलं आहे. थोडेच बबल्स निघाले की आपण बालुशाही तेलामध्ये सोडूया. छान असे आता बालुशाही शिजून घेत आहे, तळून घेत आहे. मला बालुशाही तळण्याकरिता एका बाजूनी 4 मिनिट लागलेले आहे आणि दुसऱ्या बाजूनी 3 मिनिट. लगेच चम्मच लावायचं नाही, थोडं शिजू द्यायचं आणि नंतर चम्मच लावायचा. आता मी पलटून घेत आहे. बालुशाही सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. रक्षाबंधन आहे तर ही डिश आपण बनवू शकतो. बघा छान अशी बालुशाही मी ब्राऊन कलर होतपर्यंत तळून घेतलेली आहे. ना सोपी बनवायला. या प्रकारे तुम्ही बनवून बघा. नंतर कशी बनली ते कमेंट करून सांगा. गॅस मीडियमच ठेवायचा बालुशाही तळताना. छान अशी बालुशाही मी तळून घेतलेली आहे. पाक खूप जास्त गरम पण नको, खूप थंड पण नको, थोडाच पाक गरम आहे. बालुशाही मी सोडून देत आहे. 1 तास किंवा अर्धा तास बालुशाही मी पाकामध्ये ठेवलेली आहे, किंवा रात्रभर ठेवली तरी चालेल. मी 10 मिनिटानंतर बालुशाही काढून घेतलेली आहे आणि नंतर पण दाखविलेली आहे तुम्हाला की बालुशाही कशी बनलेली आहे आणि रात्रभर ठेवल्यानंतर पण बालुशाही कशी बनलेली आहे ते पण दोन्ही प्रकारे मी बालुशाही दाखवत आहे. ही बालुशाही मी 10 मिनिटानंतर काढून घेतलेली आहे पाकामधनं.
आणि रात्रभर ठेवलेली होती. तर बघा छान अशी बालुशाहीला पूर्ण पाक जो आहे तो लागलेला आहे. या प्रकारे नक्की बनवून बघा. सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. बाय बाय.